आळते ग्रामपंचायतच्या कारभाराची ताबडतोब चौकशी करावी, ग्रामसेवकाला निलंबित करावे, तसेच सरपंचाच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी. या विरोधात आज मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर जावेद मुजावर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. जिल्हा परिषद प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने सायंकाळी 5 वाजता मुख्य कार्यकारी यांच्या दालनात आंदोलनकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर आंदोलनकर्त्यांनी आळते ग्रामपंचायतच्या कारभाराचा पंचनामा केला. जवळपास अर्धा तासहून अधिक वेळ अधिकारी आणि आंदोलनकर्ते यांच्यात चर्चा सुरू असताना वादविवादही झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, तसेच ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करावे, अन्यथा या ठिकाणी आत्मदहन करणार असा इशारा दिला. आंदोलनकर्त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, मात्र ते कारवाईच्या भूमिकेवर ठाम होते. संबंधितांवर कारवाईशिवाय आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही असे सांगत आंदोलनकर्ते पुन्हा आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन बसले. या ठिकाणी कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच अग्निशमन दलाची गाडी पाचारण करण्यात आली होती. आमरण उपोषणाला बसलेले जावेद मुजावर यांच्यासोबत शिरीष थोरात, प्रवीण जिरगोंडा, अशोक आळतेकर, राम कांबळे, संजय कांबळे, विजय कांबळे, उदय कांबळे, लखन मुजावर आदी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी सुरेश पाटील, कोल्हापूर.